सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्धविहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये वेगवेगळ्या विषयाला अनुसरून भगवंताची पवित्र अशी धम्मदेशना आपण श्रवण करत असतो आणि अनंत आणि असीम असं पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये संपादन करतो। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये श्रवण ज्ञान आपलं अधिक वृद्धिगत होत असते। वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावरती धम्मदेशना श्रवण करून आपल्या ज्ञानामध्ये आपली वृद्धी होत असते आणि त्यामुळे तथागतांचा हा पवित्र सद्धम्म, त्याचं अनुसरण करणे, त्याचं आचरण करणे आणि त्यानुसार प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये आपल्याला कशा प्रकारे आचरण करता येईल, अनुसरण करता येईल, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो। आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखाने तुम्हा सर्वांना उपदेश देण्याचा प्रयत्न करतो। मानवी जीवनामध्ये विशुद्धीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। मनुष्याचं जीवन जर परिशुद्ध नसेल, मनुष्याचं जीवन जर विशुद्ध नसेल तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कुशलकर्म पुण्यकर्म करू शकत नाही। सिद्धार्थ बोधिसत्वाने जेव्हा सम्यक संबुद्धीला प्राप्त केलं आणि सम्यक संबुद्धीला प्राप्त केल्यानंतर महत्प्रयासाने जे ज्ञान मी संपादन केलं ते ज्ञान कोणाला सांगावं असं जेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला तर आलार कलाम उदक रामपुत्र यांची त्यांना आठवण झाली। ते मूर्तीला प्राप्त झाले होते। त्यानंतर पंचवर्गीय परिवर्जकांची त्यांना आठवण झाली। पंचवर्गीय परिवर्जक सारनाथला होते। भगवंत तिकडे स्वतः गेले आणि भगवंताने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला। तर उपदेश देत असताना भगवंताने त्यांना विशुद्धी मार्ग सांगितला। भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये विशुद्धीचा मार्ग असणं अत्यंत गरजेचं आहे। परिशुद्धता ही आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। जर विशुद्धी मार्ग मनुष्य आपल्या जीवनामध्ये धारण करत नसेल, विशुद्धी मार्गाला अनुसरून जर मनुष्य जीवन जगत नसेल तर ज्या सुखाची अभिलाषा मनुष्य करत असतो, ज्या सुखाची इच्छा मनुष्य आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो, तर ते सुख मनुष्याला कधी प्राप्त होऊ शकत नाही। आणि सुखाची आपण अभिलाषा करत असेल, सुखाची आपण इच्छा करत असेल आणि सुखाची इच्छा करून जर त्या मार्गाला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताने सांगितलेलं जे निर्वाणगामी मार्ग आहे आणि निर्वाणगामी सुख आहे, फळ आहे, तर त्या फळाला आपण प्राप्त करू शकतो। आणि त्यामुळे परिशुद्धता विशुद्धता
आपल्या जीवनाची असणं अत्यंत गरजेचं आहे. मग म्हणजे विशुद्धता कुठली कुठली असायला पाहिजे, विशुद्ध भाव कशा कशा प्रकारचा असायला पाहिजे. तर विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की काया विशुद्ध असली पाहिजे, वाचा विशुद्ध असली पाहिजे आणि मन विशुद्ध असलं पाहिजे. काया वाचा आणि मन या तीनही अवस्था आपल्या परिशुद्ध असल्या पाहिजे, विशुद्ध असल्या पाहिजे. या तीनही अवस्था जर आपल्या परिशुद्ध असतील, निर्मळ असतील, तर आपल्या जीवनामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करू शकतो. आणि त्यामुळे विशेष रूपाने भगवंताने काही विशुद्धी सांगितल्या. तर एक 7 प्रकारच्या विशुद्धी भगवंताने सांगितल्या. तर आजच्या देशनेच्या निमित्ताने या 7 प्रकारच्या विशुद्धी तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्याला निर्वाण मार्गाने मार्गक्रमण करायचं आहे, ज्याला निर्वाण मार्गाने मार्गस्थ व्हायचं आहे, किंवा ज्याला असं वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या तृष्णेचा त्याग करावा, सर्व प्रकारच्या जे भौतिक जे दुःख आहे आणि जे आध्यात्मिक दुःख आहे, या भौतिक आणि आध्यात्मिक दुःखाला मी पूर्णपणे नष्ट करावं, नाहीसं करावं, अशा प्रकारची मनोकामना, अशा प्रकारची इच्छा जर आपण असेल, तर या 7 प्रकारच्या विशुद्धी मार्गाने आपण आपलं जीवन जगलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. तर पहिली विशुद्धी आहे शील विशुद्धी. पहिला विशुद्धीचा मार्ग आहे शील विशुद्धी. तर शील विशुद्धी आपण कशा प्रकारे पालन करावी, शील विशुद्धीचं आपण कशा प्रकारे आचरण करावं. जसं सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा पंचवर्गीय परिवर्जकांना भगवंत म्हणजे भेटत असतात, तर पंचवर्गीय परिवर्जकांना भेटल्यानंतर भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनाची परिशुद्धता, तुमच्या जीवनाची विशुद्धता असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनाची विशुद्धता आणि पवित्रता जर जोपासत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये मी जे काही तुम्हाला सांगेल, तर त्याचं तुम्ही योग्य प्रकारे अनुसरण करू शकता, त्याचं आचरण करू शकता, किंवा प्रत्यक्ष रूपाने त्याला तुम्ही धारण करू शकता. आणि त्यामुळे सुरुवातीला तुम्ही जीवनाची परिशुद्धता म्हणजे केली पाहिजे. जर जीवनाची परिशुद्धता जर तुम्ही केली, तर तुम्ही सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करू शकता. आणि मग विशुद्धी मार्गाचे 5 तत्व भगवंताने सांगितले. जसं प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे, अकुशल कर्म न करणे, खोटं न बोलणे, निंदानस्ती न करणे, चाहणी चुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन न करणे. म्हणजे अशा प्रकारची भावना मनुष्याच्या मनामध्ये असली पाहिजे. पण शील विशुद्ध कसं होते, शील विशुद्धी आपण कसं करू शकतो, म्हणजे शील पालन करण्यामागचा जो मनुष्यांचा उद्देश आहे, तर तो शील पालन करण्याचा मनुष्याचा उद्देश कसा असला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की शील पालन जे आपण करत असतो, मग प्राण्यांची हिंसा आपण करत नसेल, चोरी करत नसेल, अकुशल कर्म करत नसेल, वाणीचे कर्म करत नसेल, किंवा कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं आपण सेवन करत नसेल, तर या 5 शीलाची विशुद्धता आपण कशा प्रकारे जोपासली पाहिजे, या 5 शीलाची विशुद्धता आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे निर्माण केली पाहिजे. तर शील जे आपण पालन करतो, जे पंचशिलेचं पालन असेल किंवा अष्टशिलेचं पालन असेल, तर शील आपण कशासाठी पालन करत असतो, काय उद्देश आहे शील पालन करण्याचा. शील कशासाठी पालन करतो आपण, सुखी राहण्यासाठी. आपल्याला असं वाटतं की शील पालन केल्यामुळे आपलं जीवन सुखी होऊ शकते. शील पालन करत असताना भगवंत असे म्हणतात की लाभ सत्कारासाठी शील पालन करणं असू नये. म्हणजे मनामध्ये तशा प्रकारची भावना कधी असू नये. लाभ सत्काराची भावना सुद्धा कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये असू शकते. कधी कधी मनुष्याला असं वाटतं की मी खूप शीलवान आहे, मी खूप सदाचारी आहे, मी खूप गुणवान आहे, आणि अशा प्रकारची भावना उत्पन्न झाल्यामुळे शीलाचा अहंभाव सुद्धा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो. शीलाचा अहंकार सुद्धा मनुष्यात निर्माण होत असतो. कारण बघा, अनेक लोक असं म्हणतात कधी कधी, आम्ही तर रोज विहारात जातो, आम्ही तर रोज शील पालन करतो, आम्ही तर रोज वंदना करतो, आम्ही तर रोज प्रवचन ऐकतो, असं लोक म्हणतात बोलताना. म्हणजे समजून घ्या, एखादा व्यक्ती कधीतरी विहारामध्ये आला,
अचानकपणे समजा एखादा व्यक्ती विहारामध्ये आला, तर त्या व्यक्तीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो रोज विहारामध्ये येणाऱ्यांचा, रोज विहारामध्ये समजा येत असतील आणि कधीतरी एखादा व्यक्ती विहारामध्ये आला, तर रोज विहारामध्ये येणारा व्यक्ती अचानकपणे विहारामध्ये आलेल्या व्यक्तींकडे कसा बघतो? कसा बघतो? हा? म्हणजे त्याला असं वाटतं की बा, म्हणजे आश्चर्याने तर पाहतच पाहतो, पण दुसरी गोष्ट असंही म्हणते मनुष्य, कस काय दिवस निघला की म्हणतात, म्हणजे कसा काय दिवस निघाला का, आज कोणी कोण आले बा, कस काय दिवस निघाला, म्हणजे कस काय उजेडला आज तुम्हाला, आहे की नाही, असं म्हणतात. दुसरी गोष्ट, चर्चा करत असताना, मी तर रोजच येतो विहारामध्ये, मी तर रोजच येतो विहारामध्ये, काही करो का न करो. म्हणजे आचरण आचरण करो का न करो, आहे की नाही, म्हणजे धम्म आचरण करो का न करो, पण मी मात्र रोज विहारामध्ये येतो. मग ते नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे तरी काय हरकत नाही, पण मी रोज विहारामध्ये येतो. म्हणजे अशा प्रकारची भावना असते. म्हणजे शील पालन सांगण्याचं तात्पर्य हे आहे की शील पालन हे कोणाला सांगण्यासाठी नसते, शील पालन हे दाखवण्यासाठी नसते. शील पालनाचा जो उद्देश आहे, माझा सन्मान व्हावा, मान व्हावा, सत्कार व्हावा, यासाठी बिलकुल शील पालन नसते. कारण शील विशुद्ध असलं पाहिजे, तीच तर शील विशुद्धी भगवंताने सांगितली. शील पालन आपण यासाठी केलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये या शीलाचं मी पालन करत आहे, यासाठी की माझ्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट झाल्या पाहिजे, माझा राग नष्ट झाला पाहिजे, माझा द्वेष नष्ट झाला पाहिजे, माझा मोह नष्ट झाला पाहिजे, माझ्यातला मीपणा, अहमपणा, गर्व नष्ट झाला पाहिजे, आणि माझ्या मनातील असणारे जे विकार आहे हे विकार पूर्णतः नाहीसे झाले पाहिजे, नष्ट झाले पाहिजे. माझं मन प्रसन्न व्हावं, माझं मन आनंदी व्हावं, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या मनाला सुख लाभावं. सुखासाठी तर आपण सर्व काही करतो, आणि आपण मनुष्याने असा विचार केला पाहिजे की या शील पालनामुळे मला सुख लाभलं पाहिजे, मी सुखी झालो पाहिजे, मी समाधानी झालो पाहिजे. अशी परिशुद्ध भाव, असा परिशुद्धतेचा विचार जर आपल्या मनामध्ये जर येत असेल आणि त्यासाठी जर आपण शील पालन करत असेल, तर ती शील विशुद्धी एक प्रकारची आपली ठरत असते. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी अशा प्रकारच्या भावनेने शीलाचं पालन करतो, किंवा माझ्या जीवनामध्ये जे माझं शील पालन आहे, तर ते शील पालन केवळ माझ्या स्वतःच्या सुखासाठी आहे. कारण तुम्ही शील पालन केलं असेल, तुम्ही सदाचाराचं अनुसरण केलं असेल, तर त्याचा लाभ काही दुसऱ्याला होत नाही. कारण जो पालन करतो त्याला त्याचा लाभ असतो. ही गोष्ट अशी आहे की ज्याचं त्यालाच मिळते. नोकरी जर करत असेल एखादा मनुष्य, तर पैसा पाणी सगळ्याला परिवाराला मिळू शकते. नोकरी एखादा करणारा असेल मनुष्य, तर परिवाराला देऊ शकतो. पण शील पालन जर करत असेल, धमाचं आचरण जर करत असेल, दान पुण्य जर करत असेल, तर त्याचा सर्वस्वी लाभ मात्र स्वतःला होत असतो. भलेही आपण त्या कुशल कर्मामध्ये इतरांना सहभागी करून घेऊ शकतो, आपल्या दानाचं अनुमोदन सुद्धा आपण त्यांना करू शकतो, परंतु प्रत्यक्ष रूपाने त्या गोष्टींचं अनुसरण, त्या गोष्टींचं आचरण, त्या गोष्टीचं पुण्यकर्म हे तुम्हाला स्वतःला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मनामध्ये मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या अशा प्रकारच्या विकाराने जर आपण शील पालन करत असेल, आणि शीलाचा जर मनुष्याला गर्व होत असेल की माझ्यासारखा शीलवान कोणीच नाही, माझ्यासारखा सदाचारी कोणीच नाही, माझ्यासारखा ज्ञानी पंडित कोणीच नाही, अशा प्रकारची भावना जर मनुष्याच्या चित्तामध्ये असेल, तर त्या मनुष्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही, लाभ म्हणजे सुख प्राप्त होत नाही. त्या सुखाची अपेक्षा तो करतो, ती अपेक्षा त्याची भंग होत असते. आणि त्यामुळे पहिल्या प्रकारची शील विशुद्धी आपण अशा पद्धतीने केली पाहिजे की लाभासाठी असेल, सन्मानासाठी असेल, किंवा राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या हे वाढवण्यासाठी जर आपण शील पालन करत असेल, तर त्याचा लाभ आपल्याला काहीही होत नाही. तर माझं जीवन परिशुद्ध कसं होईल, माझं जीवन निर्मळ कसं होईल, या भावनेने आपण शीलाचं अनुसरण केलं पाहिजे, ज्याला एक प्रकारची शील विशुद्धी असं म्हटलं आहे. लाईट लावा. त्यानंतर दुसरा आहे चित्त विशुद्धी. दुसरा आहे चित्त विशुद्धी. तर मनुष्याच्या मनामध्ये चित्त विशुद्धी कशा प्रकारे मनुष्य प्राप्त करू शकतो, चित्त विशुद्धी कशा प्रकारे मनुष्य प्राप्त करू शकतो, तर असं म्हटलं आहे
की शुद्ध समाधीची भावना. आपल्या चित्तशुद्धीला आपण कसं करू शकतो, चित्ताला शुद्ध कसं करू शकतो, तर शुद्ध समाधीची भावना जर मनुष्य करत असेल तर त्या शुद्ध समाधीच्या भावनेच्या द्वारा मनुष्य आपल्या चित्ताला परिशुद्ध करत असतो. मग आता समाधी भावना कशी करायची आहे? समाधीची भावना अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण जोपर्यंत मनुष्य समाधी लावत नाही, सम्यक समाधीला मनुष्य प्राप्त करत नाही, तोपर्यंत मनुष्याच्या चित्ताची परिशुद्धता होत नाही. समाधी म्हणजे केवळ डोळे लावून बसले नव्हे. अनेक लोकांना असं वाटतं की डोळे लावून बसले म्हणजे मनुष्य समाधीला बसत असतो, तर डोळे लावून बसणे म्हणजे समाधी नव्हे. डोळे लावून अनेक प्रकारचे प्राणी सुद्धा बसतात. ऐक ना, बगळा डोळे लावून बसते. ऐक ना, मासा कधी येतो माझ्या जवळ हे पाहण्यासाठी. काही काही लोक डोळे लावून बसतात. असं वाटते की भारत ध्यानाला बसलेले आहे, पण तसं काही बिलकुल नसते. ऐक ना, मांजर सुद्धा डोळे लावून बसते, म्हणजे एखादा शिकारीसाठी शोधण्यासाठी. तर समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता, ज्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नाही, जे चित्त परिशुद्ध आहे, निर्मळ आहे. मग ते चित्त परिशुद्ध निर्मळ कसं करावं, तर त्याचे दोन अंग आहेत. सम्यक समाधीला प्राप्त करण्याचे किंवा आचरण करण्याचे दोन अंग आहे. पहिला अंग आहे अनापान सती आणि दुसरा अंग आहे विपश्यना. आता कधी कधी लोकांना असं वाटतं की विपश्यना काय भानगड आहे, किंवा विपश्यना विपश्यना शब्द आला समजून घ्या की लोकांना आठवतात गोयंका गुरुजी. म्हणजे विपश्यना म्हणजे लोकांना असं वाटते विपश्यना म्हणजे गोयंका गुरुजी, पण हा एकदम चुकीचा समज आहे. विपश्यना म्हणजे गोयंका गुरुजी बिलकुल नाही आहे. विपश्यना म्हणजे बुद्ध आहे. पहिली विपश्यना म्हणजे बुद्ध आहे. त्याच्यानंतर अनेक आचार्य आहेत. त्याच्यानंतर आता अलीकडल्या काळामध्ये भारतामध्ये गोयंका गुरुजी आणलेले आहे. त्यांचं पुण्य आहे तेवढं, कारण एखादं धम्माचं काम एखादा ग्रस्त करत असेल किंवा एखादा सिलवान गुणवान व्यक्ती करत असेल तर त्यांचं स्वतःचं पुण्य आहे. कारण एवढ्या मोठ्या लोकांना त्या पवित्र विद्येमध्ये म्हणजे पारंगत करणे किंवा ती संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचं स्वतःचं पुण्यकर्म आहे, स्वतःची पारमी आहे. कारण स्वतःची पारमी असल्याशिवाय मनुष्य अशा प्रकारचं कर्म करू शकत नाही. तर अनापान सती आणि विपश्यना ह्या समाधीचे दोन अंग आहेत. सुरुवातीला आनापान सतीची भावना आपण करत असतो. लोक म्हणजे उगच काहीतरी आपलं चर्चा करायची म्हणून चर्चा करतात, शंका कुशंका करायची म्हणून शंका कुशंका करतात. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर आपण वाचला, त्याच्यामध्ये सांगितलं नाही का समाधीचे प्रकार. एक आनापान सती सांगितले, ऐक ना, कुंभक समाधी सांगितली, रेचक समाधी सांगितली, वेगवेगळ्या प्रकारच्या समाधी सांगितल्या. आणि अशा प्रकारे म्हणजे अनापान सतीची भावना सती पठाण सुत्तामध्ये म्हणजे सांगितलंय बघा. सती पठाण सुत्त भगवंताने सांगितलंय. म्हणजे कम्मास धम्म नावाचं एक शहर होतं त्या काळामध्ये, कुरुदेश होता. त्या कुरुदेशामध्ये कम्मास धम्म नावाचं एक शहर असते आणि त्या त्या प्रांतामध्ये किंवा त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांची विशेषता असते. म्हणजे तेथील प्रत्येक व्यक्ती शिलाचं आचरण करणारा असतो. प्रत्येक व्यक्ती म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटच्या टोकापर्यंत असा एकही व्यक्ती नसतो की जो शिलाचं पालन करणारा नसतो. किमान तो पंचशिलामध्ये प्रतिष्ठित असतो. मग बाकी कोणी अष्टशिलामध्ये प्रतिष्ठित असेल, परंतु किमान पंचशिलामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रतिष्ठित असतो. आणि त्यामुळे सर्वच्या सर्वच लोक सिलवान असल्या कारणाने, गुणवान सदाचारी असल्या कारणाने भगवंत तिथे सती पठाण सुताचा उपदेश करत असतात. तर त्यामध्ये स्पष्टपणे भगवंताने म्हणजे सर्व ज्या चार प्रकारच्या स्मृती प्रस्थान आहे, त्या चार प्रकारच्या स्मृती प्रस्थानाच्या द्वारा भगवंताने सतीपठाण शिकवलेलं आहे. कायानुस्मृती असेल, धम्मानुस्मृती असेल, चित्तानुस्मृती असेल, वेदनानुस्मृती असेल, ह्या चार प्रकारच्या स्मृती भावना भगवंताने त्यामध्ये विस्तार रूपाने म्हणजे सांगितलेल्या आहे. सती पठाण सुत्ताचा आपण योग्यपणे अभ्यास केला. ज्यांना असं वाटतं की समाधीला समजून घेतलं पाहिजे, विपश्यनेला समजून घेतलं पाहिजे, तर त्याने सती पठाण सुत्ताचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. सती पठाण सुत्ता जर तुम्ही अभ्यास केला योग्य प्रकारे तर तुम्ही जाणू शकता, तुम्ही समजू शकता. अनापान सतीची भावना सुरुवातीला करायची असते, कारण आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी एक आलंबन असावं लागतं, ज्याला
भगवंत असे म्हणतात की आलंब जर नसेल, म्हणजे चित्ताला एकाग्र करण्यासाठी एक आलंबन, आलंबन म्हणजे आधार, आधार असावा लागतो आपल्याला. आणि तो आधार म्हणजे आपला स्वतःचा श्वास असतो, कारण तो आपला स्वतःचा असतो. कारण आपण जर समजा माळा जपल्या असतील किंवा मंत्र उच्चार केला असेल, गाथा उच्चार केला असेल, तर त्या गाथा उच्चारामध्ये किंवा मंत्र जपण्यामध्ये किंवा वेगळ्या प्रकारचं नाम स्मरण करण्यामध्ये आपला वेळ निघून जाऊ शकतो. आणि कधी कधी आपल्याला ते आठवू सुद्धा शकत नाही, आपण ते विसरू सुद्धा शकतो. परंतु आपला स्वतःचा जो श्वास आहे, तो स्वतः श्वास हा नैसर्गिक आहे. आणि नैसर्गिक असल्यामुळे आपण येणारा श्वास जाणारा श्वास यावरती पूर्णतः चित्त केंद्रित केलं पाहिजे. आणि असं जर आपण विचार केला असेल तर श्वासाला बघतो का आपण? आता तुम्ही इथे बसला आहात, तुम्ही काय श्वासाला बघत आहात का? मी तुम्हाला बोलत आहे, मी काय श्वासाला बघत आहो का? बिलकुल नाही आहे. कारण श्वासाला बघण्यासाठी आपल्या चित्ताला एकाग्र करावं लागतं. आपल्या चित्ताला परिशुद्धतेच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी श्वासावरती लक्ष केंद्रित करणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट आहे का? 2 मिनिटं लावून डोळे लावून बघा बरं तुम्ही, आणि येणारा श्वास जाणारा श्वास पहा. तुम्ही तुम्ही अमेरिकेला जाऊन येता एका क्षणामध्ये, पण तुमच्या श्वासावर काय तुम्ही येत नाही. म्हणजे जे जे तुम्ही टीव्हीत पाहसाल तिथे तिथे एका क्षणात जाऊन असाल. साड्याच्या दुकानामध्ये गेल्या का लगेच साड्या दिसतील मग तुम्हाला, आहे की नाही? भज्या दुकानामध्ये गेल्या का लगेच भजे दिसू शकतात. पण आनापान सती म्हणजे श्वासावर तुम्ही येऊ शकत नाही. एक सेकंद सुद्धा श्वास तुम्ही रोखून धरू शकत नाही, कारण ज्याचं त्याचं पुण्य आहे. पण श्वासाला केंद्रित करणे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे बघा, सोपी गोष्ट बिलकुल नाही आहे. धम्माचं आचरण करणे, अनुसरण करणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. केवळ वरकरणी जर आपण विचार करतोय, वरवर पाहतो आपण, परंतु प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जेव्हा ती गोष्ट आपण करतो तर ती गोष्ट मात्र अत्यंत कठीण आहे. त्यामुळे आनापानसती करण्यासाठी आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी आनापानसतीची भावना केली पाहिजे. आणि जसं जसं आपलं चित्त एकाग्र होत असते तशी तशी विपश्यना केली पाहिजे. विपश्यना म्हणजे विशेष रूपाने आपल्या शरीरावरती उत्पन्न होणाऱ्या संवेदनेला जाणणे. म्हणजे सुखद संवेदना असतील, दुःखद संवेदना असतील, असुखद असतील, अदुःखद असतील, या सर्व प्रकारच्या 3.5 हाताच्या कायेवरती काय प्रक्रिया होते, काय चालते, काय वेदना होतात, सुखद होतात, दुःखद होतात, असुखद होतात, अदुःखद होतात, अशा प्रकारचं विशेष ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये ग्रहण केलं पाहिजे, प्राप्त केलं पाहिजे. आणि विशेष ज्ञान जेव्हा जेव्हा मनुष्य प्राप्त करत असतो तर हळूहळू त्या मनुष्याच्या चित्ताची एकाग्रता होत असते, अर्थात त्या मनुष्याला समाधी लागत असते. आणि जेव्हा मनुष्याला समाधी लागते तर त्याचं चित्त तेव्हा परिशुद्ध असते, निर्मळ असते. आणि त्या निर्मळ चित्ताच्या द्वारा, परिशुद्ध चित्ताच्या द्वारा त्याला प्रज्ञेची प्राप्ती होत असते. प्रज्ञा ज्या मनुष्याला प्राप्त होते अर्थात तो 4 आर्य सत्याला जाणतो, समजून घेतो जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. म्हणजे अशा प्रकारच्या संपूर्ण शृंखलेचं त्याला ज्ञान असते. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, प्रज्ञा म्हणजे ज्ञान. हे ज्ञान वेगळं आणि ते ज्ञान वेगळं. व्यवहारिकता जी काय आपण ज्ञानाला प्राप्त करत असतो ते ज्ञान वेगळं. एखादा मनुष्य शिकला सवरलेला आहे तर आपण त्याला ज्ञानी म्हणत असतो. पण हे ज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जी भगवंताने सांगितलेली प्रज्ञा, नॉलेज आणि विजडम, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण जे ज्ञान घेत असतो, जी प्रज्ञा घेतो त्याला नॉलेज म्हटलं जात असतं, त्याला ज्ञान म्हटलं जातं. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून जी प्रज्ञा असते त्याला विजडम असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जी सत्यता आहे त्या सत्यतेला यथार्थ रूपाने जाणणे, यथार्थ रूपाने समजून घेणे, त्याचं परीक्षण करणे, निरीक्षण करणे, आकलन करणे. जेव्हा मनुष्याला या सर्व प्रकारच्या गोष्टींचं आकलन होत असते तर त्या मनुष्याला प्रज्ञा प्राप्त होत असते. आणि त्यामुळे चित्त विशुद्धी जर आपल्याला करायची असेल तर आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विकार असतात तर त्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग चित्तामध्ये उत्पन्न होणारे विकार आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. आणि जेव्हा मनुष्याचं चित्त परिशुद्ध होते, निर्मळ होत असते, तर तेव्हा तो मनुष्य आपल्या चित्ताची विशुद्धी करत असतो, आपल्या चित्ताला परिशुद्ध करत असतो. चित्ताची परिशुद्धता, चित्ताची विशुद्धता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जीवनामध्ये कुशल धम्माचं अनुसरण करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी मनुष्याचं चित्त हे प्रसन्न असावं लागतं, आनंदी असावं लागतं. आनंद चित्ताने, प्रसन्न चित्ताने जर मनुष्य एखादं कर्म करत असेल तर त्याला त्याचा लाभ होत असतो.
परंतु कुशल कर्म करत असताना, पुण्यकर्म करत असताना जर मनुष्याच्या चित्ताची परिशुद्धता जर नसेल आणि तशा अवस्थेमध्ये जर एखादा मनुष्य कर्म करत असेल तर विशेष असा लाभ त्या मनुष्याला प्राप्त होत नाही. आपली चित्त विशुद्धी सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आनापानसती करावी लागते, त्यासाठी आपल्याला विपश्यना करावी लागते आणि त्यासाठी आपल्याला समाधीची भावना करावी लागते. म्हणजे कुशल चित्त अधिक अधिक प्राप्त करण्यासाठी, आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी आपण समाधीची भावना करणं अत्यंत गरजेचं असते. सिद्धार्थ बोधिसत्व 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करतात. त्या काळामध्ये जेवढे काही ऋषी मुनी असतात, तपस्वी असतात, त्यांचं सर्व प्रकारचं ज्ञान ते आत्मसात करतात आणि 6 वर्ष उर्वेला वनखंडामध्ये ते तपश्चर्या करतात, तरी सुद्धा त्यांना सम्यक समृद्धीचा लाभ होत नाही. तेव्हा ते विचार करतात की अरे, एवढे मी परिश्रम करतो, एवढे मी मेहनत करतो, तरी सुद्धा मला सम्यक समृद्धीचा लाभ होत नाही आहे. मग कदाचित माझा मार्ग तर चुकला नसेल. आणि पुन्हा ते चिंतन करतात की वयाच्या 7व्या वर्षी सिद्धार्थ बोधिसत्वाने जांभळाच्या झाडाखाली आनापानसतीची भावना केली होती. ज्यांनी पहिल्यांदा त्यांना ते ज्ञान तिथे त्यांची समाधी लागली होती. तर ते म्हणतात की ते तर मार्ग योग्य नसेल, तो मार्ग तर सत्य नसेल. आणि पुन्हा आनापानसतीच्या भावना पुन्हा ते करत असतात आणि त्या मार्गाने सम्यक समृद्धीला ते प्राप्त करत असतात. पहिल्या पायरीने, दुसऱ्या पायरीने, तिसऱ्या पायरीने, चौथ्या पायरीने, म्हणजे अशा प्रकारे बोधिसत्व सम्यक समृद्धीला प्राप्त करत असतात. म्हणजे चित्ताची एकाग्रता आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर चित्ताची परिशुद्धता, चित्त विशुद्धी जर तुम्हाला करायची असेल तर तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समाधीच्या भावनेच्या द्वाराच आपण चित्ताला परिशुद्ध करू शकतो. दुसरा कोणता मार्ग आहे? मनातील विकार काढण्यासाठी दुसरा मार्ग कोणता आहे? जे ज्ञानी लोक, विद्वान लोक असतात, जे म्हणतात हे नाही सांगितलं, ते नाही सांगितलं. मग नाही सांगितलं, मग तुम्ही सांगा काय सांगितलं, मग तुम्ही तर सांगा ना आम्हाला. म्हणजे तुम्ही जे सांगसाल ते करतो आम्ही. जर तुम्हाला हे नाही सांगितलं, ते नाही सांगितलं, हे नाही आहे, ते नाही आहे, तर तुम्ही सांगा नवीन काहीतरी, आम्ही ते करू. ऐक ना, म्हणजे कमीत कमी त्यानं तरी आम्हाला प्राप्त होईल. म्हणजे करायचं काही नसतं. आणि जे लोक करत नाहीत तेच लोक बोलतात, कारण त्यांना माहितीच नसते की नेमकं काय करायला पाहिजे. म्हणजे ज्या गावाला जायचंच नाही, गावालाच जायचं नाही, पण त्या गावामध्ये जाताना एवढ्या अडचणी आहेत असं सांगायचं लोकांना, म्हणजे आपण जायचं नाही आणि दुसऱ्याला जाऊ द्यायचं नाही. अशी लोकांची मानसिकता आहे. आणि त्यामुळे अशा म्हणजे 150 लोकांवर काही विश्वास ठेवायचा नसते, आहे की नाही. असे अनेक लोक समाजामध्ये 150 आहेत. 1-2 पुस्तक वाचतात आणि म्हणतात की आम्ही लय शहाणे झालो, आम्हाला लय ज्ञान आहे, बाबासाहेबांनी हे नाही सांगलं, बाबासाहेबांनी ते नाही सांगलं, म्हणजे याला सांगून गेले बाबासाहेब किंवा मी हे नाही सांगितलं, ते नाही सांगितलं, तू समाजाला सांग म्हणून. असं काय सांगून गेले का बाबासाहेब यांना? म्हणजे आपल्याच मनाला काहीतरी लावायचं. बाबासाहेब बाबासाहेब होते, बोधिसत्व होते. बाबासाहेबांनी जे कार्य केलं, बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेची आपण तुलना करू शकतो का? बाबासाहेबांना काय सांगायचं होतं याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही, कारण बाबासाहेब एवढे ज्ञानी होते. जर तुम्ही बाबासाहेबांचे इंग्लिश ग्रंथ जर वाचले तर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये अशा अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग केला की आपल्याला डिक्शनरी शोधावं लागते. म्हणजे एवढे बाबासाहेबांवरती इंग्लिशचं नॉलेज होतं बाबासाहेबांना. एका शब्दाचे असंख्य पर्यायी शब्द बाबासाहेब आपल्या साहित्यामध्ये उपयोग करत होते. त्यांचा म्हणजे त्यांना तशा प्रकारचं ज्ञान होतं, त्यांची प्रज्ञा तशा प्रकारची होती. आणि त्यामुळे आपण आपल्या बुद्धिमत्तेचा विकास स्वतः केला पाहिजे आणि तशा प्रकारे आपण धर्माचं अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. भगवंताचा धर्म हा महान आहे आणि अथांग सागरासारखा आहे. तुम्ही आयुष्यभर जरी मी त्या धर्माचं अनुसरण करतो, त्याला समजून घेतो असं जरी म्हटलं असेल तरी ही आपलं जीवन संपून जाते. 84,000 उपदेश भगवंताचे आहेत. 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिलेले आहेत. 2,000 उपदेश भगवंताच्या शिष्याने दिले, अग्रश्रावकाने दिले आहेत. 84,000 उपदेश आहेत. आपलं घोडं बुधान धम्मग्रंथ आडून पडलेलं आहे. देव आहे का नाही, आत्मा आहे का नाही, परमात्मा आहे का नाही, जन्म पुनर्जन्म आहे का नाही, विपश्यना आहे का नाही, बस संपलं. आपलं घोडं इथंच आलेलं आहे. समोरचा आणखी अथांग सागर आहे. त्या अथांग सागरामध्ये डुबकी मारणं सोडून दिलं आणि डबक्याला घेऊन मनुष्य बसले आहे. बघा, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा फक्त त्रिपिटकांची ओळख तुम्हाला व्हावी, त्रिपिटक ग्रंथाची तुम्हाला ओळख व्हावी यासाठी बघा बाबासाहेबांनी
महत प्रयासाने तो ग्रंथ लिहिलेला आहे. काही काही लोक असं म्हणतात, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणताच ग्रंथ मान्य नाही म्हणतात. आम्हाला मला म्हटलेलं आहे लोकांनी, प्रमाण आहे म्हणतात म्हणते जे, त्याच्याशिवाय आम्ही ग्रंथ मानतच नाही. मी म्हटलं बा ठीक आहे, प्रमाण आहे, पण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहित असताना त्या ग्रंथाचे संदर्भ तुम्ही बघा की नेमके बाबासाहेबांनी कोणत्या ग्रंथामधून घेतले. कारण बिना संदर्भाचा ग्रंथ असतो का? ग्रंथ हा बिना संदर्भाचा कधीही नसतो. प्रत्येक ग्रंथाला संदर्भ असतो आणि ज्या ग्रंथाला संदर्भ दिलेला असतो तोच लेखक खरा असतो. ज्या ग्रंथाला संदर्भ दिलेले असतात तो लेखक खरा असतो, नाही तर मग डायरेक्ट कॉपी पेस्ट असतो, आहे की नाही? म्हणजे ज्याने संदर्भ दिले नाही समजून घ्या असं गृहीत धरा की तो कॉपी पेस्ट आहे. त्याने काही अभ्यास केला नाही, त्याने काही चिंतन केलं नाही, मनन केलं नाही, त्याने आपली उचलल्या लगे पेस्ट करून टाकलं, आपलं नाव जोडून दिलं आणि मी लेखक झालो, असं आहे. ग्रंथ संदर्भ, धर्मानंद कोसंबीचे ग्रंथ ऐका, बघा तुम्ही वाचा. म्हणजे धर्मानंद कोसंबींनी चॅप्टर दिलं का, चॅप्टर दिल्या बरोबर त्याच्या खाली संदर्भ ग्रंथ आहे की या ग्रंथामधून हे मी घेतलेलं आहे, असं असतं. बाबासाहेबांचे ग्रंथ बघा तुम्ही, प्रत्येक ग्रंथाला बाबासाहेबांनी संदर्भ सूची म्हणजे दिलेली आहेत. कारण संदर्भ ग्रंथ देणं अत्यंत गरजेचं असते आणि त्यामुळे आपली प्रज्ञा आपण विकसित केली पाहिजे, आपली स्वतःची बुद्धी आपण विकसित केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण संपादन केले पाहिजे. एकाच ज्ञानावरती आपण अवलंबून नाही राहिलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आपण स्वतः वाचले पाहिजे, स्वतः चिंतन केलं पाहिजे, स्वतः मनन केलं पाहिजे, स्वतः त्याची अनुभूती घेतली पाहिजे आणि स्वतः अनुभूती घेऊन आपण त्या निष्कर्षावरती पोहोचलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे ग्रंथ न वाचता लोक चर्चा करतात, अनेक वेळा लोक चर्चा करतात, मग मी विचारत असतो त्यांना, माझ्यासोबत जे लोक चर्चा करतात, मग किती ग्रंथ वाचले तुम्ही? विचारतो पहिले, बुद्धांना मग ग्रंथ वाचला का? हो वाचला. मिलिंद प्रश्न वाचला का? आणखी कोणते एखादं ग्रंथ वाचला का? नाही म्हणते ते वाचलं, वाचल्यात मग ठेवून दे फोन, मला काही सांगू नको. आता वाचलंच नाही तर काय सांगावं त्याला? म्हणजे रिकाम्या डोक्याच्या समोर तुम्ही कितीही डोकं आपटलं तर काही उपयोग आहे का? काहीच नाही. म्हणजे मिलिंद राजाने म्हणते नागसेनला प्रश्न विचारले काय, असेच विचारले का उगेच? स्वतः ते विद्वान होते, स्वतः ज्ञानी होते, 19 भाषेमध्ये ते पारंगत होते, स्वतः 19 कलेमध्ये ते पारंगत होते. त्या काळामध्ये असणारी एकही कला अवगत त्यांना नव्हती असं नव्हतं. प्रत्येक कला त्यांना अवगत होते आणि त्यामध्ये विद्वान होते, ज्ञानी होते, पंडित होते. आणि त्यामुळे जेव्हा त्यांच्यासोबत वादविवाद करायचा असतो तेव्हा भंते नागसेन म्हणतात की महाराज तुम्ही वाद कोणता करणार आहात? तुम्ही राजवाद करणार आहात का विद्वानवाद करणार आहात? मग ते म्हणतात की राजवाद म्हणजे काय आणि विद्वानवाद म्हणजे काय? तर भंते सांगतात की म्हणजे राजवाद म्हणजे जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला किंवा तुम्ही मला प्रश्न विचारला, मी तुम्हाला उत्तर दिलं आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर दिलं आणि तुम्हाला जर ते आवडलं नाही तर तुम्ही राजा असल्यामुळे मला शिक्षाही करू शकता, मला दंडही करू शकता, कारण तुम्ही राजा आहात. म्हणजे अशा प्रकारचा जर तुम्हाला न पटणारा वाद म्हणजे तुम्हाला पटावा असा म्हणून मी जर करावा असं तुम्हाला वाटत असेल तर अशा प्रकारचा राजवाद मी काय करायसाठी तयार नाही आहे. पण विद्वानवाद जर तुम्ही करत असाल तर मी करण्यासाठी तयार आहे. मग विद्वानवाद म्हणजे काय? तर तुम्ही मला प्रश्न विचारा, प्रतिप्रश्न विचारा, अनेक प्रश्न विचारा, प्रश्नामध्ये प्रश्न विचारून तुम्ही मला म्हणजे गुंतागुंत तयार करा, माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण करा, त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी तयार आहे, तत्पर आहे. तर राजा म्हणतो की म्हणते मी तुमच्यासोबत राजवाद करणार नाही, तर मी तुमच्यासोबत विद्वानाप्रमाणे वाद करेल. दोघेही विद्वान होते, दोघेही पंडित होते, ज्ञानी होते आणि त्यामुळे चर्चा करत असताना सुद्धा समोरच्या व्यक्तीला जर काही ज्ञान असेल तर आपण चर्चा करू शकतो. समोरच्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही आणि आपण त्याला कितीही डोकं फोडफोड जर सांगितलं तर त्याला काही समजणार नाही, कारण त्याची घागरा ऑलरेडी उलटी आहे. मग उलट्या घागरीवर जर आपण कितीही पाणी टाकलं तर काही उपयोग होणार आहे का? काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे, अशा प्रकारचं होत असते बघा. त्यामुळे धम्म तत्व आचरण करत असताना आपण प्रॅक्टिकली त्याचं अनुसरण केलं पाहिजे. कारण चित्तविशुद्धी तीच तर आहे. तुम्ही प्रॅक्टिकली आचरण करा ना, तुम्ही स्वतः समाधीची भावना करा, स्वतः ध्यान करा, चिंतन करा, मनन करा. कारण प्रत्येक उपदेशाच्या समोर
जेव्हा शेवटी शेवटी उपदेश बघा, त्रिपिटक साहित्यामध्ये भगवंत असे म्हणतात की त्याने ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त केली. कारण ध्यान मनन चिंतन जोपर्यंत मनुष्य करणार नाही, आपल्या कर्माबद्दल चिंतन करणार नाही, आपल्या अकुशल कुशल कर्माबद्दल चिंतन करणार नाही, तर तो मनुष्य समाधी भावना कशी लावू शकतो? लावू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या कर्माचं चिंतन आपण रोज आणि रोज केलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. आणि त्यामुळे तुम्हाला चित्त विशुद्धी जर करायची असेल, तुमच्या चित्ताला जर परिशुद्ध करायचं असेल, तर तुम्ही समाधी भावना करणं गरजेचं आहे. तुम्ही आनापानसती केली पाहिजे, 5 मिनिटं 10 मिनिटं आनापानसतीची भावना केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही विपश्यनेची भावना केली पाहिजे. आणि आनापानसती करून विपश्यना भावना करून हळूहळू समाधीकडे आपण वळलं पाहिजे. डायरेक्टली जर तुम्ही जर असं म्हटलं की मी माझ्या चित्ताला एकाग्र करतो, ना आनापानसती करतो ना विपश्यना भावना करतो, डायरेक्ट माझ्या चित्ताला मी एकाग्र करतो, तर मग कसं करणार? करू शकत नाही मनुष्य. आणि त्यामुळे समाधीचे हे उपअंग आहे, समाधीचे हे उपअंग आहे, म्हणजे आनापानसती आणि विपश्यना. त्याच्यानंतर त्याचा अभ्यास झाल्यानंतर आपल्या चित्ताची एकाग्रता होत असते, त्याला समाधी असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे तुमच्या चित्ताला जर तुम्हाला परिशुद्ध करायचं असेल, तुमच्या चित्ताची तुम्हाला विशुद्धी करायची असेल, तर तुम्ही समाधी भावना करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं चित्त परिशुद्ध होत असते, ती चित्त विशुद्धी होत असते. त्यानंतर दुसरी विशुद्धी आहे दृष्टी, दृष्टी समाधी, दृष्टी विशुद्धी. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की मनुष्याची जी दृष्टी आहे, दृष्टी विशुद्धी अत्यंत महत्वपूर्ण आहे. दृष्टी म्हणजे दृष्टिकोन, राईट व्ह्यू ज्याला भगवंताने असं म्हटलं आहे. दृष्टी म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन मनुष्याचा जर योग्य असेल, चांगला जर असेल, तर मनुष्य चांगलं पाहू शकतो. जसं आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो ना, जसा चष्मा असेल, आपण जसा चष्मा लावला तसा आपल्याला दिसतं. ते जसं समजा आमचे एक भंडीजे सांगतात, जनावर म्हणजे चारा खातच नव्हते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चारा कसे खातील? कारण सर्वीकडे काही हिरवळ नसते, मग चाराच खात नाहीत, ते चाराच खात नाहीत. मग त्यांना आयडिया सुचली, मग त्याने बाजारातून चष्मे आणले. कोणते आणले? हिरवे चष्मे आणले आणि लावून दिले जनावरांना. त्यांना वाटलं की बाबा पाला आता हिरवा आहे, चक्क हिरवा पाला खाऊन घेतला त्यांनी. म्हणजे असे काही काही लोकांचे बघा चष्मे लावलेले आहेत, म्हणजे त्यांनी त्यांचा अँगल ठरवून ठेवलेला आहे की हे असंच आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. असा आपला चष्मा, आपली दृष्टी. तर दृष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे, राईट व्ह्यू ज्याला भगवंतांनी म्हटलंय. असारे सारमतीनो सारेच सारदसिनो ते सारंग ना दिगच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारतो यत्वा असारच असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. म्हणजे साराला सार आणि असाराला असार. जे सत्याला, काही लोक सत्याला असत्य समजतात आणि असत्याला सत्य समजतात. तर अशा प्रकारचा विचार करणारा मनुष्य सत्यापर्यंत कसा काय पोहोचू शकेल? पोहोचू शकणार नाही. आणि त्यामुळे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. दुसऱ्याची मर्जी राखण्यासाठी अनेक लोकांची मानसिकता अशी असते की कधी कधी दुसऱ्यांची मर्जी राखण्यासाठी मनुष्य त्याचं खोटं जरी असेल तर त्याच्या हो मध्ये हो मिळून टाकते. चला हा ठीक आहे, बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, अरे हो सत्य आहे, असत्य आहे, पण ते त्याला काय होते मग? म्हणजे तूही तसा आणि मी तसा. म्हणजे जोपर्यंत ते मिलीभगत होत नाही एखाद्या विचाराचे, तोपर्यंत कुठली गोष्ट काही सत्य होत नाही, कारण दृष्टी ठरलेली आहे ना. म्हणजे मनुष्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत एकदा असंच वातावरण होतं, पावसाचं वातावरण होतं आणि पावसामध्ये असे धुके पडलेले होते आणि धुक्यामध्ये वेगवेगळे भिक्षू वेगवेगळ्या ग्रुपने राहत होते. तर ग्रुपने राहत असताना आनंद म्हणते भगवंताच्या जवळ असतात. तर भगवंत भिक्षूंना उद्देशून म्हणतात, आनंदांना, आनंद तिकडे पलीकडे जे बघत आहे तू सारीपुत्त बनते आहे. सारीपुत्त बनतेसोबत काही लोक आहेत, काही भिक्षू आहेत. तर ते तुला माहित आहे का आहेत? आनंद म्हणतो का भगवान? तर भगवंत असं म्हणे की सारीपुत्त प्रज्ञेमध्ये अग्र आहे, सारीपुत्त प्रज्ञावान आहे, प्रज्ञेमध्ये अग्र आहेत, भगवंताचे उजवे हात आहेत. सारीपुत्तांच्या सोबत राहणारे जेवढे भिक्षू आहेत ते सर्व प्रज्ञेमध्ये अग्र आहे. ते प्रज्ञेमध्ये त्यांना प्रज्ञा त्यांना आवडते, ज्ञान संपादन करणे,
ज्ञानाचा संग्रह करणे त्यांना आवडते आणि त्यामुळे त्यांचे संस्कार जुळलेले आहेत. सारीपुत्ताचे प्रज्ञेचे संस्कार आहेत, तर त्यांचे सुद्धा प्रज्ञेचे संस्कार आहेत आणि त्यामुळे ते एका बाजूने एकीकडे झालेले आहेत. तिकडे तू पलीकडे बघतो महामोगलान भंते जे आहेत, महामोगलान भंतेसोबत जेवढे भिक्षू आहेत तर ते रिद्धिसिद्धीमध्ये अग्र आहे. का रिद्धिसिद्धीमध्ये अग्र आहे? कारण महामोगलान भंते रिद्धिसिद्धीमध्ये अग्र आहे. त्यांचे संस्कार एकमेकांचे जुळलेले आहेत आणि त्यामुळे ते सर्व तिकडं गेलेले आहे. पुन्हा असं म्हणतात तू तिकडे बघतो तिकडे उपाली भंते आहे. उपाली भंतेसोबत राहणारे जेवढे काही भिक्षू आहेत तर ते सर्वच्या सर्व भिक्षू हे विनयामध्ये अग्र आहे. विनयपिटकामध्ये ते अग्र होते, तर विनयामध्ये ते पारंगत आहेत. पुन्हा असं म्हणतात मैत्रीपुत्रायना तू बघतो, मैत्रीपुत्रायन हे अगदी संक्षिप्त उपदेशाला विस्तार रूपाने सांगण्यामध्ये ते अग्र आहेत. म्हणजे अशा प्रकारे एका एका भिक्खूंचं भगवंत वर्णन करत असतात आणि शेवटी असं म्हणतात तिकडे तू बघतो ते दिसते तुला देवदत्ता आहे. तिकडे कोण आहे? देवदत्ता आहे. त्या देवदत्ता सोबत राहणारे जे भिक्षू आहे अगदी देवदत्ता सारखेच आहे. देवदत्त पापी आहे, दुराचारी आहे, अकुशल कर्म करणारा आहे, वाईट कर्म करणारा आहे. त्याच्या सोबत राहणारे सगळेच्या सगळे तसेच आहेत. कारण संस्कार जुळतात ना. मनुष्याचे जशा प्रकारचे संस्कार असतील, खोटं बोलणारा मनुष्य असेल तर बरोबर खोटं बोलणारा बाजू खोटं बोलणारीच बोलते बसते बरोबर लगे. चाड्या चुगल्या करणारी असेल तर 4 जणीला सोडते आणि तिच्याजवळ जाऊन बसते, आहे की नाही. म्हणजे सवय असते ना. म्हणजे बायाच नाही पुरुष तसेच असतात, आहे की नाही. महिलाच नसतात तर पुरुषांमध्ये तसे गुण असतात, असा काही विषय नाही आहे. म्हणजे हे सगळ्यात मध्ये विकार असतात. आणि खोटं बोलणारा जवळ जातो, द्वेष करणारा जवळ जातो, आहे की नाही. अकुशल कर्म करणारा अकुशल कर्माकडे जातो, मद्यसेवन करणाकडे जातो. कारण त्यांचे संस्कार तशा प्रकारचे जुळत असतात आणि ते संस्कार जुळत असल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा त्यांचे संस्कार तसे असतात. तर भगवंत असे म्हणतात दृष्टी विशुद्धी आपली असली पाहिजे. म्हणजे कोण काय सांगतो, कोण काय बोलतो याच्याकडे विशेष आपण लक्ष नाही दिलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या बुद्धीचा आपण उपयोग केला पाहिजे, आपल्या स्वतःच्या प्रज्ञेचा आपण उपयोग केला पाहिजे. कारण स्वतः कुशल कर्म करणे आणि इतरांना कुशल कर्म करण्यासाठी प्रेरित करणे हे महान पुण्यकर्म आहे. एखादा मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल आणि आपण जरी करत नसेल पण तो करत असताना त्याला जर आपण मदत करत असेल तर ते सुद्धा अकुशल कर्मच आहे, वाईट कर्मच आहे, पाप कर्मच आहे. म्हणजे स्वतः न करणे परंतु इतरांना मदत करणे हे सुद्धा अकुशल कर्म असते, वाईट कर्म असते. आणि त्यामुळे आपण सुद्धा ते करू नये आणि इतरांना सुद्धा त्यामध्ये सहभागी आपण करून नाही घेतलं पाहिजे. आपल्या बुद्धीचा आपण उपयोग केला पाहिजे, आपली दृष्टी आपण सम्यक ठेवली पाहिजे, योग्य ठेवली पाहिजे. कारण दृष्टीघात जर मनुष्याला झालेला असेल तर बघा मनुष्य कधी सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि असंख्य लोक या संसारामध्ये दृष्टीघाताने ग्रस्त आहेत. असंख्य लोक दृष्टीघाताने ग्रस्त आहेत कारण त्यांना दृष्टीच नाही आहे. स्वतःची दृष्टी नसल्यामुळे इतरांच्या बुद्धिमत्तेने, इतरांच्या दृष्टीने तशा प्रकारचं ते कार्य करतात आणि त्यामुळे त्यांची दृष्टी परिशुद्ध होत नाही, त्यांची दृष्टी निर्मळ होत नाही. तर मग दृष्टी कशा प्रती आपली असली पाहिजे, दृष्टी विशुद्धी आपण कशी केली पाहिजे, तर आर्य अष्टांगिक मार्गाच्या प्रती आपली दृष्टी विशुद्धी असली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात एका एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो. आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय या संसारामध्ये दुःखमुक्तीचा दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. एकमेव जर दुःखमुक्तीचा मार्ग असेल तर तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि या आर्य अष्टांगिक मार्गाकडे बघण्याचा जर मनुष्याचा दृष्टिकोन असेल, कारण सध्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा वर्तमान काळामध्ये सुद्धा म्हणजे मिथ्या दृष्टीला बघणारे लोक असंख्य आहे. सगळं खोटं असते, म्हणजे मनुष्याला माहित आहे हे खोटं आहे तरी सुद्धा मनुष्य बघा ही गोष्ट करत असतो. कारण मिथ्या दृष्टी त्यांच्या चित्तामध्ये आहे. मी करत आहे ते सुद्धा खोटं आहे, माझ्या आजूबाचे लोक करतात ते सुद्धा खोटं आहे, आम्ही लोकांना सांगतो ते सुद्धा खोटं आहे. सर्वच त्यांना माहित आहे तरी सुद्धा सगळं खोटं चालू आहे. ऐक ना, सगळं खोटंच आहे. एवढं खोटं चाललं की म्हणजे सगळ्याला समजते हे खोटं आहे तरी सुद्धा बघा लोक अत्यंत श्रद्धेने करतात. इकडं तर सगळं खरं आहे, इकडं सगळं खरं आहे तरी सुद्धा लोक करत नाहीत. म्हणजे काय म्हणावं आता, दृष्टीघात म्हणा का मिथ्या दृष्टी म्हणा हे समजत नाही बघा. आणि त्यामुळे
आपण विचार केला पाहिजे की बघा, अन्य आजूबाजूला जर आपण बघितलं तर सगळं खोटं आहे, तरी सुद्धा एवढं श्रद्धेने करतात, है का नाही? एवढं आस्थेने करतात, एवढं म्हणजे एकीने करतात. आणि आपलं खरं असून सुद्धा आपले लोक घरामध्ये बसलेले आहेत. आता काय सांगावं, काय गेले असेल दांड्या खेळायला काय सांगतायत आज कोणता कलर आहे ते माहित नाही आहे, ऐक नाही. कलर कलर घालू घालू बाया आपल्या दांडियामध्ये जातात, खेळण्यामध्ये, गणपतीमध्ये जातात, इकडं तिकडं. म्हणजे आपलं दिलं सोडून, म्हणजे चांगलं दिलं सोडून आणि मिथ्या दृष्टीच्या पाठीमागे, चुकीच्या धारणेकडे बघा पाठीमागे लोक लागले का? कारण दृष्टी नाही ना. म्हणजे नेमकी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हा दृष्टिकोन नसल्यामुळे बघा अशा प्रकारचं दुःख मनुष्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे खाणे पिणे मोजमजा करणे अशा प्रकारचा दृष्टीभाव मनुष्यांच्या चित्तामध्ये असतो. आणि तशाच प्रकारच्या मार्गाने असंख्य लोक या संसारामध्ये जीवन जगतात. त्यामुळे सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करणारे लोक फार कमी आहे. अगदी बोटावरती मोजण्यासारखे लोक बघा सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करतात. परंतु आपण आपली प्रज्ञा जागरूक ठेवली पाहिजे, आपली बुद्धिमत्ता आपण जागरूक ठेवली पाहिजे. सत्य असत्य यामधील भेद आपण केला पाहिजे. चांगलं काय वाईट काय यामध्ये आपण भेद केला पाहिजे. आणि जे सत्य आहे त्या सत्याच्या मार्गाने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आपली दृष्टी विशुद्धी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाला यथार्थ रूपाने जाणणे, यथार्थ रूपाने समजून घेणे. मग सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांता आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे आणि सम्यक समाधी आहे. या आर्य अष्टांगिक मार्गाला यथार्थ रूपाने आपण जाणणे, समजून घेणे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा बघा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानुसार जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर आपले कुशल कर्म होऊ शकतात, आपले पुण्यकर्म होऊ शकतात आणि आपण सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करू शकतो. आणि त्यामुळे ही जी शील विशुद्धी आहे या शील विशुद्धीला आपण धारण केलं पाहिजे. आपण चित्त विशुद्धीला समजून घेतलं पाहिजे आणि दृष्टी विशुद्धीला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. 7 प्रकारच्या विशुद्धी भगवंताने सांगितल्या. मार्सेना अधिक असल्यामुळे उद्याच्या भागामध्ये आपण या 4 प्रकारच्या विशुद्धी सांगूया. अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.